महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला एकीकडे ठरत नाहीये, तर दुसरीकडे अमरावतीत आमदार बच्चू कडू वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत। बच्चू कडू हे सध्या महायुतीत आहेत, पण महायुतीत त्यांची नाराजी आहे। लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका कोणीही विचारत नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरती वक्तव्य केलं होतं। अमरावतीत महायुतीचा उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर लढेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं। दुसरीकडे खासदार नवनीत राणा या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे। या चर्चांनंतर बच्चू कडू यांना नवनीत राणा भाजपकडून उमेदवार असल्या तर तुम्ही पाठिंबा देणार का असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्यांनी स्पष्ट नाही या शब्दात उत्तर दिलं। नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर आपण महायुतीतून बाहेर पडू असा इशाराच त्यांनी देऊन टाकला। त्यानंतर आज आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे। बच्चू कडू अमरावतीतून वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। आमदार बच्चू कडू अमरावती लोकसभा मतदारसंघातून वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। येत्या 6 एप्रिलला प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करेल असं बच्चू कडू म्हणाले आहेत। लोकसभेला प्रहारचा उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांनी याबाबत TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे।